बेलेश्वर मंदिरात विटंबना करणाऱ्या आरोपीचा धर्म न बघता गुन्हा दाखल करण्याची MIMची मागणी। भिंगार इथं जाताना बेलेश्वर मंदिर इथं अनेक भाविक दररोज पूजा अर्चना आणि दर्शनासाठी येत असतात। दिनांक 8 जून 2026 रोजी एक तरुण बूट घालून मंदिरात घुसतो आणि महादेवाच्या पिंडावर स्वतःच्या बुटासहित पाय ठेवतो। साहेब, सदर घटना ही खूप निंदनीय असून समस्त भारतीय समाजातर्फे आम्ही या घटनेचा जाहीर निषेध करत आहे। सदर घटनेमध्ये जो आरोपी पकडण्यात आलाय, आपण त्याच्यावर जात किंवा त्याचा धर्म न पाहता गुन्हा दाखल करून त्याची सखोल चौकशी करून कारवाई करावी आणि सर्व हकीकत जनतेसमोर आणावी, असं निवेदन MIM तर्फे जिल्हा पोलीस अधीक्षक यांना देण्यात आलंय। MIM तर्फे शहरात मागील काही दिवसात घडलेल्या घटना मुस्लिम समाजाविरोधात करण्यात येणारे षडयंत्र असल्याचं MIM जिल्हा अध्यक्ष डॉक्टर परवेज अशरफी यांनी सांगितलं। डॉक्टर परवेज अशरफी पुढे म्हणाले, मुस्लिम समाजाला बदनाम करण्याच्या हेतूनं बुरखा घालून काही कृत्य करताना पोलिसांनी पकडलेत। अहिल्यानगरमध्ये देखील मागील काही दिवसापासून मुस्लिम समाजाला बदनाम करण्याच्या हेतूनं घटना घडवण्यात आलीत। गंगा उद्यानात बुरखा परिधान करून नमाज पठण करणे आणि आता बेलेश्वर मंदिरात महादेवाची विटंबना करणे हे सर्व प्रकार कुठेतरी एकमेकांशी जुळले असल्याची शंका व्यक्त करण्यात येते। काही जातीवादी दंगलखोर संघटना नगर शहर आणि जिल्ह्याचं वातावरण खराब करून शांतता भंग करण्याच्या उद्देशानं कट रचत असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली आहे। काही संघटना विटंबना ही मुस्लिम समाजाच्या लोकांनी केली असल्याचं चित्र तयार करत आहेत। पोलिसांनी आरोपीचं नाव आणि त्याची जात धर्म जनतेसमोर आणावे, जेणेकरून अशा घाणेरड्या कृत्य करणाऱ्याचा मुस्लिम समाजाशी काही संबंध नाही, ज्यामुळे मुस्लिम समाजाची होणारी बदनामी थांबेल। पोलिसांनी पकडलेल्या आरोपीमागचा सूत्रधार शोधणं शहरात आणि जिल्ह्यात शांततेसाठी खूप गरजेचं आहे। पोलिसांनी या तिन्ही घटनेची सखोल चौकशी केल्यास केलेल्या तक्रारीमध्ये तथ्य असल्याचं निदर्शनास येईल, असं निवेदनामध्ये नमूद करण्यात आलंय। बेलेश्वर मंदिर घटनेमध्ये अद्याप कोणताही गुन्हा नोंदवण्यात आलेला नसल्यानं गुन्हा दाखल न करण्याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही। पोलीस प्रशासन या घटनेकडे कसं बघतात आणि कसं वागतात याकडे जनतेचं लक्ष लागलं असल्याचं निवेदनामध्ये नमूद करण्यात आलंय। वृत्तसंपादन विभाग, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।